नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आम्हाला ठाकरेंचे की शिंदेचे नेमके कोणाचे आमदार अपात्र याचा निर्णय घ्यायचाय का, असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं आज उपस्थित केला. कपिल सिब्बलांना सुप्रीम कोर्टानं दोन मुद्द्यांमध्ये घेरलं. मुद्दा नंबर 1, 22 जूनला शिवसेनेमध्ये फूट पडली. 23 जूनला तुम्ही अपात्रतेची याचिका दाखल केली. अपात्रतेची याचिका दाखल केल्यानंतर तुम्ही प्रतोद निवडला. त्यानंतर तुम्ही गटनेता बदलला. मात्र नियम असा सांगतो की जर तुम्ही अपात्रतेसंदर्भात काही याचिका अर्ज दाखल केले असतील तर त्यानंतर केलेल्या कृती या गृहीत धरल्या जात नाही. कपिल सिब्बलांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या या काउंटर प्रश्नाला एकदम अशा पद्धतीने डिफेन्स केलेला आहे की त्यामुळे काही वेळासाठी का होईना न्यायाधीशांमध्ये आपापसात चर्चा झाली. अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात किंवा याचिका संदर्भात दोन याचिका दोन वेगवेगळ्या तारखांना दाखल करण्यात आल्या. सुरुवातीला 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल द्यावा या संदर्भातील याचिका ही 23 जूनला दाखल करण्यात आली आणि त्यानंतर दुसरे जे उर्वरित आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले त्यांच्या विरोधात 2 जुलैला अपात्रते संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. याचा अर्थ असा की सुरुवातीला फक्त 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आम्ही निर्णय घ्या असं म्हटलं होतं. अर्थ 23 जून ते 2 जुलै या दरम्यान ज्या प्रतोद बदलणं असो किंवा गटनेता बदलणं असो या ज्या हालचाली झाल्या या गृहीत धराव्या लागतील, कारण वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सुरुवात ही समजून घेणं गरजेचे आहे की शिवसेना या पक्षामध्ये फूट कशा पद्धतीने पडली. 22 जूनला फूट डिक्लेअर होती. 23 जूनला काही आमदार एकनाथ शिंदेकडे जातात, त्यानंतर 27 जूनला आणि त्यानंतर 3 जुलैला अशा 3 वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीचे गट जे होते ते एकनाथ शिंदेकडे सुरत, गुवाहाटी, गोवा अशा पद्धतीने प्रवास करत होते आणि वेगवेगळ्या पोझिशनला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेतली होती. दरम्यान 22 जुलै आणि 26 जुलैला प्रतोद म्हणून सुनील प्रभूंनी जो व्हीप या आमदारांविरोधात बजावला होता आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत उपस्थित राहा अशा पद्धतीचा तो व्हीप होता. तो व्हीप 22 जुलैचाही धुडकावला गेला आणि 26 जुलैचाही धुडकावला गेला. यावरती सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की या बैठकीला अनुपस्थित राहणं म्हणजे पक्ष नेतृत्वाला या आमदारांनी आव्हान दिलं होतं असं म्हणता येईल का. या मुद्द्यावरती हे कपिल सिब्बलांनी तेच म्हटलं की तुम्ही फक्त जे काही केलंय ते विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर केलेलं आहे. मात्र राजकीय पक्ष आधी की विधिमंडळ पक्ष आधी या दोन प्रश्नांमध्ये कालची आणि आजची सुनावणी जी आहे ती पुढे निघून गेली. आजच्या या सुनावणीमध्ये इंदिरा गांधी वर्सेस ब्रह्मानंद रेड्डी या केसचा दाखला देण्यात आला. ज्यावेळी काँग्रेसमध्ये फूट पडली होती त्यावेळी दोन्हीही गटांना वेगवेगळं चिन्ह दिलं गेलं होतं. मात्र तो कायदा किंवा तो नियम जो आहे तो आता उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या केसला लागू झाला नाही. समाजवादी पार्टीचंही उदाहरण देण्यात आलं आणि केरळ हायकोर्टाच्या एका निकालाचंही उदाहरण जे होतं ते आजच्या या सुनावणीमध्ये देण्यात आलं. ही सुनावणी पुढे ढकलली आहे, पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे. पण आज सुप्रीम कोर्टाने 1-2 मुद्द्यांमध्ये कपिल सिब्बल आणि ठाकरेंच्याच बाजूने युक्तिवाद करत असणाऱ्या देवदत्त कामत यांना घेरलं आणि त्या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने डिफेन्स केलं गेलं यावरती आपण काही मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बलांकडून उपस्थित केला गेला तो म्हणजे निवडणूक आयोगानं 2018च्या घटनेमधील दुरुस्ती जी आहे ती अमान्य केलेली आहे, ती नाकारलेली. मात्र कपिल सिब्बलांनी आज सुप्रीम कोर्टात प्रश्न असा उपस्थित केलाय, धड ना एकनाथ शिंदे ना ठाकरे गट कोणीही निवडणूक आयोगाकडे गेलंच नव्हतं. मग निवडणूक आयोगाकडे 2018ची घटना आली कुठून? नंबर 1. मुद्दा 2, 23 जून, 27 जून आणि 3 जुलैला आमदार वेगवेगळ्या गटांमध्ये फुटून गेले. म्हणजे बहुमत 23 जूनलाही एकनाथ शिंदेकडे नव्हतं, 27 जूनलाही नव्हतं. ते आलं कधी? 3 जुलैला. आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळी उद्धव ठाकरेंकडे असणारे 21 खासदारांमधील काही खासदार हे शिंदेकडे गेले आणि हे सत्ता ही एक चुंबकासारखी आहे, ती लोकांना आकर्षित करते. जसे एकनाथ शिंदेकडे आधी 16, मग 31, मग 39 आणि पुढे 56 होतील. ते कधी? जेव्हा एकनाथ शिंदे सत्तेत येतात हे दिसलं त्यावेळी. नाहीतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्या अगोदर उद्धव ठाकरेंकडे 21 खासदारांचा पाठिंबा होता. 21 खासदार त्यांच्याकडे होते. 19 खासदार लोकसभेचे आणि 3 राज्यसभेचे खासदार. सत्ता मिळाली तेव्हा हे सगळे खासदार जे होते ते उद्धव ठाकरेंकडे होते
आणि शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांची बाजू बदलली। कलम 29A नुसार सुधारित पक्ष घटना नोंदवणे बंधनकारक कुठे आहे, हा सवाल जो आहे तो कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह जे शिंदेंना दिलंय त्याबाबत उपस्थित केलेला आहे की कलम 29A नुसार जर पक्षाची घटना बदलली गेली किंवा त्यामध्ये काही सुधारणा केली गेली तर ती निवडणूक आयोगाला कळवली पाहिजे, असं बंधन कुठे आहे असा प्रश्न कपिल सिब्बलांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोगाने मुळातच विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर एकांगी निर्णय घेतला, त्यांनी संघटनात्मक बहुमत जे आहे ते पाहिलंच नाही। या मुद्द्यावरती आज जो होता तो पूर्ण युक्तिवाद जो आहे तो झाला। अपात्र अर्ज दाखल केल्यानंतर घडलेल्या घटना या गृहीत धरल्या जाणार नाहीत, अर्थ प्रतोद निवडणं किंवा मग मी जसं म्हटलं की गटनेता निवड करणं असो, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। मग यावर काउंटर युक्तिवाद करताना सिब्बल यांनी असा केलाय की 16 आमदारांविरोधात 23 जूनलाच आम्ही अपात्रता याचिका दाखल केली होती, उर्वरित आमदारांविरोधात 23 जुलैला पहिली याचिका 23 जूनला केली आणि दुसरी याचिका जी आहे ती 2 जुलैपर्यंत केलेली आहे। त्यामुळे या मधल्या काळात घडलेल्या घटना या गृहीत धराव्या लागतील। ज्यावेळी निवडणूक आयोगानं आमच्या मनाविरोधात निर्णय दिला किंवा संविधानाविरोधात निर्णय दिला, इकडे राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष होते त्यांनी विरोधात निर्णय दिला, त्यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टाकडे आलेलो आहोत आणि या सगळ्यांमध्ये राहुल नार्वेकर यांनी कशा पद्धतीने बायसपणे निर्णय दिला या मुद्द्यावर सुद्धा कपिल सिब्बलांनी जो आहे तो वारंवार या गोष्टी खाली अंडरलाईन केलेली आहे। आधी अपात्रतेचा निर्णय आणि मग त्यानंतर जो आहे तो शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला याबाबतचा निर्णय व्हायला हवा होता, मात्र निवडणूक आयोगाने आधी पक्ष आणि चिन्ह दिलं आणि मग अपात्रतेचा निर्णय घेतला गेला। जर अपात्रतेचा निर्णय योग्य कायद्याला धरून आधी घेतला गेला असता तर परिणाम वेगळे दिसले असते, पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे जात नव्हतं, कारण विधिमंडळाचं बहुमत जे आहे तेच एकनाथ शिंदेकडे येत नव्हतं। या सगळ्या मुद्द्यांवरती कपिल सिब्बलांनी आज जो आहे तो पूर्ण युक्तिवाद केलेला आहे। अपात्रतेची कारवाई आणि पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं कोर्टाचं म्हणणं आहे। यावरतीही कपिल सिब्बलांनी फक्त आपण या केसचा दाखला देत आहोत असं त्या गोष्टींमध्ये सांगितलं आणि राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो हे जे आहे ते स्टेटमेंट कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे या सुनावणीमध्ये सगळ्यात अँगलनी जी आहे ती ही सुनावणी बुमरँग झाल्याची दिसते। जसं मी म्हटलं की इंदिरा गांधी केस वर्सेस ब्रह्मानंद रेड्डी केसमध्ये ज्यावेळी काँग्रेसमध्ये अशी फूट पडली होती त्यावेळी दोन्ही पक्षांना वेगवेगळे चिन्ह देण्यात आलेले होते आणि त्याच पद्धतीचा निकाल आता लावला गेलेला नाहीये। यामध्ये यादव केसचाही दाखला देण्यात आलेला आहे, मात्र सुप्रीम कोर्टाचं मत इतकंच आहे की राजकीय पक्ष की विधिमंडळ पक्ष आणि पक्षाची घटना जी की निवडणूक आयोगानं गृहीतच धरलेली नाहीये। देवदत्त कामत यांनी सुद्धा आज खूप स्ट्रॉंग युक्तिवाद केलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी टिप्पणी, सुप्रीम कोर्टानं उद्धव ठाकरे व्हर्सेस एकनाथ शिंदे किंवा धनुष्यबाण पक्ष चिन्ह आणि शिवसेना पक्ष याबाबत कुठलाही निर्णय सुप्रीम कोर्टाने आता दिला तरी तो भविष्यासाठी लागू होईल। याचा अर्थ मागचे 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं, पक्ष चिन्ह त्यांच्याकडे येणं, आमदार अपात्र होणं न होणं हे सगळं आता गंगेला मिळणार। इथून पुढचा जो असेल तो निर्णय जर पक्षाचं चिन्ह गोठवलं गेलं तर ते भविष्यासाठी, इथून मागच्या निवडणुकांवर, इथून मागे एकनाथ शिंदेंनी केलेले बदल, पक्षाचं जे बँक अकाउंट आहे त्यावरती मिळवलेला ताबा, कार्यालयांवर मिळवलेला ताबा, यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। जे काही लागू होणार ते भविष्यासाठी लागू होणार आहे हे सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केलं। तर आज कपिल सिब्बल, देवदत्त कामत दोघंही भिडलेले आहेत। 16 आमदारांचं अपात्रता प्रकरण आणि कोर्टानंच म्हणजे सुप्रीम कोर्टानंच नोंदवलेलं निरीक्षण आणि सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून निवड योग्य ठरवणं, भरत गोगावलेंची नियुक्ती रद्द करणं आणि त्यांच्या व्हीपनुसार सुरुवातीचे 23 जूनला ज्या 16 आमदारांविरोधात याचिका दाखल केली होती त्यांना अपात्र करणं, याच मुद्द्यावरनं या सगळ्या सुनावणीमध्ये जो आहे तो टर्निंग पॉइंट येतोय। त्यामुळे अपात्रता प्रकरण जे आहे ते या सुनावणीसाठी महत्त्वाचं असणार आहे। ते 16 आमदार जर अपात्र होत आहेत तर पुढची सगळीच प्रोसेस जी आहे ती इलिगल राहणार आहे आणि भविष्यात म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा या विषयामध्ये टिप्पणी करताना अगदी मोजके शब्द आणि सांभाळून टिप्पण्या किंवा निरीक्षण नोंदवत आहे असंही दिसून येते। इतकी सेन्सिटिव्ह जी आहे ती केस आहे। पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणी असणार आहे, मात्र कपिल सिब्बलांनी केलेला स्ट्रॉंग युक्तिवाद आणि सोबतच देवदत्त कामत यांनीही केलेला स्ट्रॉंग युक्तिवाद संपूर्ण एकनाथ शिंदे